सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. याआधी आपण सहस्त्रार्जुन राजाला कशी बरं 6 हातांची शक्ती प्रदान झालेली होती हे आपण एका लीळामध्ये पाहिलं. तर आज आपण उतारधा लीळा क्रमांक 146 परशुरामा भेटी. सहस्त्रार्जुन राजा व परशुरामाची कशी बरं भेट होतीये हे आपण आज ऐकणार आहोत. तर चला श्रवण करूया. सर्वज्ञांचे वास्तव्य राजमठात असताना एके दिवशी भक्तांना ते दत्तात्रय प्रभूंची लीळा सांगत होते. सर्वज्ञ म्हणाले, एके दिवशी कार्तवीर्य राजा सह्याद्री पर्वतावर शिकारीसाठी आला होता. तेव्हा या अरण्यात या राजाला तहान लागली म्हणून एक शिपाई पाणी शोधत शोधत जमदाग्नी ऋषीच्या आश्रमात गेला. तेव्हा जमदाग्नी ऋषी व रेणुका हे दोघेही सारी पीठ पाट हा खेळ खेळत होते. तेव्हा राजांचा सेवक म्हणाला, आमच्या राजाला खूप तहान लागली आहे, करिता पाणी द्यावे. हे ऐकून रेणुकेने आपल्या कानातील मळ काढला व त्याचा द्रोण तयार केला. या द्रोणात द्रोणभर पाणी त्या सेवकास दिले. सेवक म्हणाला, इतक्याशा पाण्याने तहान कशी जाईल. तेव्हा रेणुका म्हणाली, अरे बाबा, घेऊन जा, तेवढे पाणी सर्वांना पुरेल. ते द्रोण नेता नेता त्या शिपायाकडून खाली पडलं व सकल भागात साचून त्या पाण्याचे मोठे सरोवर झाले. मग हत्ती, घोडे, सैन्य, राजा या सर्वांनी ते पाणी पिऊन उरलं होतं. पाणी पिल्यानंतर राजाला भूक लागली होती म्हणून राजाने आपला एका शिपाई पुन्हा जमदाग्नी यांच्या आश्रमात पाठवला. तो म्हणाला, आमच्या राजाला भूक लागली आहे, तरी जेवण मिळावे अशी विनंती करू लागला. तेव्हा रेणुका म्हणाली, हो मिळेल, हातपाय धुवून या आणि जेवा. असे सांगून रेणुकाने स्वर्गातील इंद्राची कामधेनू म्हणून जी गाय होती त्या गायीला मंत्रोच्चाराने बोलवलं, आव्हान केलं. कामधेनू आश्रमात आली. त्या गायीला रेणुकेने आज्ञा देताच तिने वेगवेगळ्या प्रकारची पक्वाने दिली. तेव्हा मागून राजा आला. त्याच्यासोबत सर्व सैन्य होते. सर्वांना रेणुकेने जेवू घातलं. तेव्हा राजा म्हणाला, इतके सुंदर रुचकर अन्न मी आजपर्यंत आमच्या राज्यात जेवलो नाही, तर इतका सुंदर स्वयंपाक कोणी व कसा तयार केला. त्यावर रेणुकेने उत्तर दिलं की हा स्वयंपाक या कामधेनू गायीने दिलेला आहे. तेव्हा राजा म्हणाला, ही गाय आम्हाला द्यावी. तेव्हा रेणुका म्हणाली, नाही, ही गाय तुम्हास देता येणार नाही. ती इंद्रदेवांची गाय आहे. तर तुम्हाला येऊन जाता येत असेल तर घेऊन जा. रेणुकेची परवानगी मिळताच राजाने सैनिकाला गाय देऊन जाण्याचा आदेश दिला. तेव्हा गाय कोणाच्याही हाती लागेना. तेव्हा ती पळत सुटली व ती मुतली. त्यातून सैनिक, हत्ती, घोडे तयार झाले व हे तयार झालेले सैन्य राजाच्या सैन्याबरोबर लढू लागले. तेव्हा या युद्धात राजाचा पराभव झाला. राजाला वाटलं हे सर्व त्या जमदाग्नी ऋषीने तयार केले, त्यामुळे आपला पराभव झाला. म्हणून त्या राजाने जमदाग्नीला ठार मारत असताना रेणुका ही जमदाग्नीच्या अंगावर जाऊन त्यांना वाचवण्यासाठी पडली असता तिलाही तलवारीचा घाव लागला. तेव्हा रेणुका रडून आक्रोश करत होती. हा आपल्या मुलाला परशुरामाला धाव धाव म्हणून आवाज देत होती. परशुराम हे कैलासावर महादेवांकडे विद्याभ्यास करत होते. महादेव म्हणाले, परशुरामा, तुमच्या मातोश्रींवर कोणते तरी संकट आले आहे. ते तुमचा धावा करत आहे, तुम्हाला बोलवत आहे. परशुरामाने आपल्या आई वडिलांवर संकट आणणाऱ्या विरुद्ध प्रतिज्ञा घेऊन कैलासातून निघाला. 21 वेळा पृथ्वी नक्षत्रही करीन तरच नावाचा परशुराम अशी प्रतिज्ञा करून कैलासातून आला. तेव्हा त्याची आई रेणुका आक्रोश करत होती. परशुरामाने जमदाग्नी ऋषी ठार झाल्याचे पाहिले. रेणुका म्हणाली, परशुरामा, श्री दत्तात्रय प्रभूंकडे जा व कोरी भूमींची मागणी कर. या कोऱ्या भूमीवर आमचा अंत्यसंस्कार कर. परशुराम रेणुकास म्हणाला, आई, मी श्री दत्तात्रयांना ओळखत नाही, मी त्यांना कसे ओळखू. तेव्हा रेणुका म्हणाली, श्री दत्तात्रयांचे दर्शन झाल्याबरोबर वाळलेल्या बांबूला कोंब फुटतील, तेच दत्तात्रय प्रभू आहेत असे समजावे. असे सांगितल्याबरोबर रेणुकाने प्राण सोडला. आता परशुरामाने एक बांबूची कावड तयार केली. या कावडीमध्ये आपले मयत मातापिता ठेवले व सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रयाच्या दर्शनाला निघाला. हिंडत हिंडत सह्याद्री पर्वतावर आला असताना श्री दत्तात्रय प्रभू पारधी वेशात जाताना दिसले. अंगात खळ दिलेले चमकदार कपडे व रेशमाचे तलमवस्त्र वेढलेले होते. डाव्या हातात एक कुत्र्याची जोडी व काखेत मडके आणि उजव्या हातात तीक्ष्ण चाकूसारखे शस्त्र, एक घागर व डोक्यावर दोऱ्याने विणलेले टोपरे व पायात 2 तळ लावलेली
चामड्याची चपला घातलेल्या होत्या. सोबत पारधी वेशीतील एक स्त्री होती. तिनेही खडीचे चमकदार लुगडे व गाठ बांधलेली चोळी घातलेली होती. केस मोकळे होते व पायात चपला होत्या. अशा वेशात श्री दत्तात्रय प्रभू व त्यांच्या सोबत असलेली स्त्री यांना पाहिलं असता परशुरामाच्या खांद्यावर असलेल्या कवाडीच्या वाळलेल्या बांबूला कोंब फुटलं. तशीच परशुरामाने कवाड जमिनीवर ठेवली आणि दत्तात्रय प्रभूंना दंडवत घातलं. तेव्हा दत्तात्रय प्रभू म्हणाले, हे असं काय करतोयस? आम्ही तर हे असे आहोत, तू तर आमच्यापेक्षा श्रेष्ठ दिसतोयस. तेव्हा परशुराम दत्तात्रय प्रभूंना विनंती करू लागला. परंतु दत्तात्रय प्रभू त्यांची विनंती स्वीकारत नव्हते. त्यांचे ऐकून घेत नव्हते. तेव्हा सोबत असलेल्या पारधी वेशातील स्त्रीनेही दत्तात्रय प्रभूंना विनंती केली. तेव्हा त्यांनी परशुरामाची विनंती मान्य केली व म्हणाल्या, परशुरामा, सर्व तीर्थ आणावे लागेल. जी आपल्या श्रीचरणातच सर्व तीर्थ सामावलेले आहे. म्हणून दत्तात्रय प्रभूंनी परशुरामाला जमिनीवर बाण मारण्यास सांगितले. परशुरामाने जमिनीवर बाण मारला असता जमिनीतून वर पाण्याची धार आली. त्या पाण्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा अंगठा धुतला व पाण्याचे सर्व तीर्थ तयार केले. मग परशुरामाने आपल्या मातोश्री त्यांचा सह्याद्री पर्वतावर अंत्यसंस्कार केला व एक मोठा दगड अंत्यसंस्काराच्या जागेवर ठेवला आणि त्या दगडाला रक्तमासेचा नैवेद्य वाहून भोग पाऊ म्हणाला, हे माते, तुला जे कोणी रक्तमासाचा नैवेद्य देतील त्यांना तू प्रसन्न हो. तेव्हा महादायसा म्हणाली, बाबा, दत्तात्रेयांच्या सोबत जी स्त्री होती ती कोण होती? सर्वज्ञ म्हणाले, बाई, ती माया निर्मित अनघा स्त्री होती. तर हे आपण ह्या लीळेतून पाहिलं. आता आपण पुढे दुसरी लीळा नक्कीच पाहूयात. तुम्हाला ह्या लीळा आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्कीच करा. धन्यवाद.